उमेदवारांसाठी नव्हे तर पक्षनिधीसाठी उमेदवारांकडून पैसे घेतल्याचं स्पष्टीकरण भाजपने आता निवडणूक आयोगाकडे केलं आहे। हे नाशिकमधलं प्रकरण आहे। भाजप उमेदवारीसाठी पैसे घेत असल्याचा व्हिडिओ इकडे व्हायरल झाला होता। त्यानंतर आयोगाने या प्रकरणाची नोटीस बजावलेली होती आणि हो आम्ही उमेदवारांकडून पैसे घेतले मात्र तिकिटासाठी नव्हे तर पक्षनिधीसाठी असं भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी निवडणूक आयोग आचारसंहिता कक्षाला दिलेल्या उत्तरामध्ये म्हटलंय। दरम्यान या प्रकरणी भाजपला अजून सखोल माहिती द्यावी लागणार आहे। किती उमेदवारांकडून किती पैसे आणि कसे घेतले याचा हिशेब आता भाजपला द्यावा लागेल। दरम्यान या प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे काय म्हणतात बघूया। 8 लाखापेक्षा जास्त जर एखाद्या उमेदवारांनी खर्च केला तर त्याची तक्रार होऊन त्याचं पद सुद्धा जाऊ शकतं आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं चेकद्वारे 2 लाख रुपये जमा केले। चेकद्वारे केले, नगद कोणाही दिलेले नाही आणि ते सगळ्यांनी दिले नाही। हे 2 लाख रुपये सेंट्रली जो खर्च असतो त्या खर्च केल्या जातील आणि जेव्हा 8 लाख रुपयाचा हिशोब दिला जाईल त्यामध्ये 6 लाख त्यांच्याजवळचे आणि दिलेले 2 असा मिळून तो निवडणूक आयोगाला खर्च सादर केला जाईल। यामध्ये अन्य कोणत्याही बाबी नाही आहेत।